आणि आज राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा गर्जना करण्यात आलेली आहे। कोणकोणते मुद्दे आज त्यांनी हाती घेतले, कोणत्या प्रश्नांना उत्तर दिलेले, विरोधकांच्या कोणत्या टीकेला उत्तर दिलेत, पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला। 3 मे रोजी रमजान ईद आहे, त्यापूर्वी राज्य सरकारनं सर्व मौलवींना बोलावून भोंगे हटवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा 3 मे नंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच, असा इशारा राज ठाकरेंनी दिला। या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या, त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत। 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही। मशिदीच्या भोंग्याचा त्रास होतोय असंही राज ठाकरे म्हणाले। तसंच मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या निर्णयावरून आम्ही मागे हटणार नाही, सरकारनं काय करायचं ते करावं, असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय। आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला काय करायचं असेल ते करा। या गोष्टीचा एकदा सोक्ष हा लागलाच पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यामागे दस्तूर खुद्द शरद पवारांचंच राजकारण असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी केलाय। तसंच पवार मोदी भेटीनंतरच देशमुख, मलिक आणि चक्क अजित पवारांच्या घरी छापा पडल्याचा दावाही राज ठाकरेंनी केलाय। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। एकाच घरात राहून अजित पवारांच्या बहिणींच्या घरी रेड पडते, तुमच्या घरी रेड पडत नाही, याचं कारण कळेल का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी रेड पडत नाही, याचं कारण मला कळेल का? सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, अशी सडकून टीका राज ठाकरेंनी केली। आणि सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही हो, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत। सलग दुसऱ्या सभेत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल केली। तसंच अजित पवार यांनी भोंग्यावरून केलेल्या टीकेलाही राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं। लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा। यांना काय म्हणे, भोंगे आत्ताच दिसले का म्हणे, आत्ताच सुचले का, याच्या अगोदर काय म्हणे झोपा काढत होतात का? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून समाचार घेतला। यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचा जंत पाटील असा उल्लेख केला, तसंच त्यांची नक्कलही केली। मागे गृहमंत्री असताना मी त्यांना सांगत होतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो, म्हटलं जरा एकदा त्या बेराम पाड्यामध्ये जाऊन बघा, एकदा ह्या सगळ्या वस्तीमध्ये जाऊन बघा, इकडे म्हटलं अत्यंत भीषण अवस्था आहे म्हटलं तिकडे। कधी म्हटलं तिथे कुठे शस्त्र असतील, बॉम्ब असतील, खरे की काय मला काही कल्पनाच नाही। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे। जितेंद्र आव्हाड नागासारखं फणा काढल्यासारखं बोलतायत, असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांची नक्कल केली। हे इकडचे ते आव्हाड काय म्हणते, नागाने फणा काढावा ना, आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो, बिसू शकतो वगैरे वगैरे। ये शेपटा धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो। राज ठाकरेंनी मुंबऱ्यात सापडलेल्या दहशतवाद्यांची यादी वाचून दाखवली। तसंच मुंबऱ्यात अतिरेकी सापडले, वस्तारा कसा सापडेल, दाढीच करत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांवर पलटवार केला। राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्तारा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन। सापडेल कसा, दाढी करतच नाही। तर राज ठाकरे यांच्या निशाण्यावर आणखी कोण कोण होतं पाहूया। शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, असा सवाल राज ठाकरेंनी केला। नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागले पत्रकार परिषदेत। काय पण भाषा पत्रकार परिषदेमधली, पत्रकार परिषदेमध्ये येऊन एका वर्तमानपत्राचा संपादक येतो
आणि तो काय म्हणतो, हा? कशामुळे झालंय सगळं? कारण आलं इथं अंगाशी. हे कुठचे आहेत तेच कळत नाही. हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत? ह्यांच्यासाठी एक फार छान शब्द आहे. आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. वरती अनुस्वार आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडे पूर्वी जेवायला पत्रावळी असायची. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील शिव्यांचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. यांची संपत्ती जप्त केली की पत्रकार परिषदेत शिव्या दिल्या जातात असं म्हणत संजय राऊतांवर सडकून टीका केली. नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागली पत्रकार परिषदेत. काय पण भाषा पत्रकार परिषदेमधली. शरद पवार हे स्वतः कोणत्याही धर्माला मानत नाहीत, मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण करतात. त्यांच्या पक्षामुळेच राज्यात जातीय राजकारण फोफावतंय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. शरद पवारांकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचं काय करायचं असा सवालही राज ठाकरे यांनी केलाय. 99ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकवली गेली. ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदललेला नाही असा पलटवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. तर राज ठाकरेंनी ईडीची नोटीस आली म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका ते करतायत असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. आता हे सांगतायत की मला म्हणे ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मी नाही ट्रॅक बदलला. मला नाही लागत ट्रॅक बदलायला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. छगन भुजबळांना भाजपमुळे नव्हे तर संस्थेतील भ्रष्टाचारामुळे जेलमध्ये जावं लागलं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. भुजबळ साहेब, तुमचे सीए, तुमचा चार्टर्ड अकाउंटंट आणि तुमच्या बरोबरचा एक माणूस यांनी केलेल्या केसेसमुळे तुम्हाला आज जावं लागलं. भारतीय जनता पक्ष किंवा मोदींवरती टीका केल्यामुळे नाही जावं लागलं. त्यांच्या संस्थेमधल्या गैरव्यवहारामुळे जावं लागलं आतमध्ये. माझ्या ताफ्यावरील हल्ल्याबाबतची सूचना किंवा असं काही होऊ शकतं अशी माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांना कळली. मग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची माहिती कळली नाही का असा हा सवाल राज ठाकरेंनी केला. ताफ्याला कोणतरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं. पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा विझलेला नव्हे विझवणारा पक्ष आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणे विझलेला पक्ष आहे. जंतराव, हा विझलेला पक्ष नाहीये, हा समोरच्यांना विझवत जाणारा पक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती केली आहे. समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवरही नियंत्रण आणणारा कायदा आणा, माझी तुम्हाला विनंती आहे असं जाहीर आवाहन राज ठाकरे यांनी केलं. स्टँड अप कॉमेडियनच्या जागा रिक्त आहेत असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीनं आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहायला लावली असा धक्कादायक आरोप या पीडित मुलीनं केलाय. तसंच कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्याच माणसांनी आपलं अपहरण करून गोव्याला नेलं असा आरोपही या पीडित तरुणीनं केलाय. पीडितेच्या आरोपानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली. संबंधित मुलीनं मला पुरावे दिले, ते एकटी पडली होती, त्यामुळे मी या मुलीच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला असं चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच मी या मुलीला मदत करण्याचा निर्णय घेतला, ही माझी चूक होती का असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. चूक केली आणि जेव्हा ती पूर्ण केस स्टडी केली त्यानंतर लक्षात आलं की नाही, हिच्यासोबत ही एकटी मुलगी लढते आणि आपण तिच्यासोबत उभा राहायला पाहिजे. चूक केली का मी?
आणि म्हणून मी तिच्यासोबत उभी राहिले. तसंच हे संपूर्ण प्रकरण राजकीय कारस्थान असल्याचाही दावा चित्रा वाघ यांनी केलाय. सरकार मला अशा केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्यासाठी तयार आहे. मी कुठेही चौकशीला यायला तयार आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. रिइन्व्हेस्टिगेशन करू, कदाचित नवीन एफआयआर पण करतील आम्हाला अडकवायला. पण तुम्हाला जर असं वाटत असेल, हे सरकारला सांगायचंय मला, की हे सगळं करून तुम्ही माझा आवाज बंद कराल तर हा तुमचा गैरसमज आहे. आता तुम्ही मला असल्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करताय. माझी सगळी तयारी आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना भाजप नेते चित्रा वाघ यांनी इशारा दिलाय. मेहबूब शेखला सांगा, तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही सोडण्याची व्यवस्था आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना इशारा दिला. थोडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोडण्याची व्यवस्था आहे, त्याच्यामुळे तू ते सांभाळ. आणि असं एक चोमड्यासारखं आहे ना, हा गंभीर मामला आहे, तर त्याच्यामध्ये बोलू नये बलात्कारांनी वगैरे फार काही.